नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार गुरुवार 3 ऑक्टोबर 2024. तर आज घटस्थापना होणार आहे. आजपासून 9 दिवसाच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून नवरात्र संपेपर्यंत चुकूनही आपल्याला घरात कोणत्या 2 भाज्या बनवायच्या नाहीत किंवा त्याचं सेवन देखील करायचं नाही, याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नवरात्रीच्या या 9 दिवसाच्या काळामध्ये या भाज्यांचं सेवन केलं किंवा घरामध्ये या भाज्या बनवल्या तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी राहणार नाही. अनेक संकटे येतील, विघ्ने येतील, घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल. 99% लोकांना हे माहीत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजपासून घटस्थापना नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि 12 ऑक्टोबरला वार शनिवारी दसरा आलेला आहे. नवरात्रीचा हा जो उत्सव आहे तर तो देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना समर्पित आहे. आज नवरात्रीमधील पहिला दिवस आहे. आज शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आणि आजचा रंग हा पिवळा आहे. नवरात्रीच्या काळात हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी 9 दिवस उपवास करतात. उपवासाच्या दिवसाच्या संख्येत फरक असू शकतो. बरेच लोक सर्व 9 दिवस उपवास करतात, तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले 2 किंवा शेवटचे 2 दिवस जोड्यांमध्ये उपवास करतात किंवा काही ठिकाणी उठता बसता म्हणजे पहिला दिवस आणि शेवटचा दिवस उपवास केला जातो. नवरात्रीच्या उपवासातही अनेक प्रकार आहेत. काही लोक या 9 दिवसात फक्त पाणी घेतात, तर काही फळे खातात आणि काही लोक दिवसातून 1 वेळ खातात. नवरात्री हा संस्कृत 2 शब्दांचा संयोग आहे. नव म्हणजे 9 रात्री, 9 आणि रात्री म्हणजे रात्री. हा उत्सव देवी दुर्गाला समर्पित आहे, जी तिच्या शक्ती आणि सामर्थ्यासाठी पूज्य आहे. हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. नवरात्रीचे 9 रात्री 3 भागात विभागल्या गेल्या आहेत आणि हे भाग प्रत्येक देवीच्या वेगवेगळ्या रूपाला समर्पित आहे. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देवता अनुक्रमे धैर्य, संपत्ती आणि ज्ञान या दैवी पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. अश्विन महिन्यात घरामध्ये देवीची प्रतिष्ठापना करून नंदादीप प्रज्वलित करून देवीची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजे घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय. नवरात्रीचे पहिले 3 दिवस दुर्गा आणि कालीला, पुढचे 3 दिवस लक्ष्मीला आणि उरलेले 3 दिवस सरस्वती देवीला समर्पित आहेत. नवरात्री ही 9 रात्री व 10 दिवसांची असते. 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची आपण पूजा करणार असतो. आपण नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा करतो. ती पूजा केल्यामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धनवैभव प्राप्त होते अशी मान्यता आहे. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी देखील मान्यता आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे नवरात्रीचे 9 दिवस आहेत तर ते अत्यंत पवित्र मानले जातात. परंतु या 9 दिवसासाठी शास्त्रामध्ये काही नियम देखील सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा या नियमांकडे आपण दुर्लक्ष केले किंवा नवरात्रीमध्ये काही चुका झाल्या तर देवी आपल्यावर नाराज होऊ शकते. तर आता आपण सर्वात आधी नियम पाहूया. नवरात्रीमध्ये चुकूनही आपल्याला नखे कापायचे नाही किंवा केस कापायचे नसतात. केस कापणे, नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी करायला हव्यात, अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो. नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्याच्या वस्तूही विकत घेऊ नये. चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात, त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात. नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या 9 दिवसात मांसाहार करू नका, घरी आणू नका. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कांदा, लसूण खाण्यासही मनाई आहे. नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये. या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते. यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका. या 9 दिवसात लिंबाचे लोणचे देखील खाणे टाळा. त्याचबरोबर आपल्याला बेडवर, गादीवर, पलंगावर देखील झोपायचं नाही. जमिनीवर चटई अंथरून आपल्याला झोपायचं आहे. आता आजपासून नवरात्र सुरू आहे, तर नवरात्रीमध्ये आपल्याला काय खायचं आहे ते आपण पाहून घेऊया.
पीठ आणि धान्य. तर नवरात्रीच्या उपवासात गहू आणि तांदूळ यासारखे नियमित धान्य खाण्यास परवानगी नाही. नवरात्रीच्या उपवासात तुम्ही कट्टुका आटा किंवा शेंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ, खिचडी, ढोकळा, खीर बनवताना तांदूळ बदलण्यासाठी समई किंवा तांदूळ किंवा बाजरी, साबुदाणा हे नवरात्रीतील आणखी एक प्रमुख अन्न आहे, जे खीर, वडे आणि पापड बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. तर काही ठिकाणी बाजरी, तांदूळ खात नाहीत, काही भागामध्ये नवरात्रीसाठी खातात. तर तुमच्या भागात जशी पद्धत आहे तशी तुम्ही खावे. फळे. नवरात्रीच्या उपवासात तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकता. नवरात्रीमध्ये सैंधव मीठाचे सेवन करतात. साधं मीठ खाल्लं जात नाही. नवरात्रीच्या काळामध्ये स्वयंपाकासाठी रॉक मीठ किंवा सैंधव मीठ वापरायचं आहे. मसाल्यांमध्ये जिरे किंवा पावडर, काळी मिरी पावडर, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी, अजवाईन, कोरडे डाळिंब, कोकम, चिंच आणि जायफळ तुम्ही वापरू शकता. काही लोक कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सुक्या आंब्याची पावडर, चाट मसाला वापरतात. तर काही ठिकाणी जिरे, कोथिंबीर उपवासासाठी वापरली जात नाही. आता नवरात्रीच्या उपवासात कोणत्या भाज्या खाव्यात? बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात, जसे की बटाटे, रताळे, अरबी, कचलू, सुरण किंवा रताळ, लिंबू, कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा, कच्चा भोपळा, पालक, टोमॅटो, बाटली, काकडी, गाजर इत्यादी. काही ठिकाणी पालक, टोमॅटो चालत नाही, तर काही ठिकाणी खाल्ले जातात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दही, पनीर किंवा कॉटेज चीज, पांढरे लोणी, तूप, मलाई आणि दूध आणि खव्यासह तयार केलेले पदार्थ नवरात्री उपवासात जास्त प्रमाणात वापरले जातात. आता नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाहीत? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा, लसूण तयार करून केलेल्या कोणत्याही भाज्या आपल्याला खायच्या नाहीत, कारण हे तामसिक पदार्थ आहेत. नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी, भाविकांनी शेंगा, मसूर, तांदळाचे पीठ, सर्व कॉर्नफ्लोअर, गव्हाचे पीठ आणि रवा खाणे टाळायचे नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार देखील खायचा नाही. अंडी, अल्कोहोल, धूम्रपान हे देखील आपल्याला खायचं नाही. नॉनव्हेज अजिबात आपल्याला 9 दिवस घरात बनवायचं नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची भाजी म्हणजे या 9 दिवसामध्ये आपल्याला वांगी खायचे नाही किंवा वांग्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपल्या घरात खायचा नाही. तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपल्याला वांगी आणि कांदा, लसूण आणि मांसाहार या ज्या भाज्या आहेत त्या अजिबात देखील खायच्या नाहीत. जर तुम्ही या भाज्या खाल्ल्या तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल, लक्ष्मी घरातून काढता पाय घेईल, आपल्या घरावर अनेक संकटे, विघ्ने येतील, आपले कोणतेच काम पूर्ण होणार नाही, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार नाही. त्यामुळे या ज्या 2-3 भाज्या आहेत त्या आपल्याला नवरात्र संपेपर्यंत करायच्या नाहीत आणि त्याचं सेवन करायचं नाही. घरातील कोणत्याच व्यक्तीला खायला द्यायच्या नाहीत. त्यामुळे आजपासून नवरात्र संपेपर्यंत या भाज्या तुम्ही घरात बनवू नका. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.